एक अतिशय रंगीन माणसाला मी भेटलो, म्हणजे व्हर्जिनचे मालक रिचर्ड ब्रॅन्सन. हो, फॅन्टॅस्टिक. आम्ही की व्हर्जिन ब्रँड आम्ही युथला अट्रॅक्ट करण्यासाठी मोबाईलला आम्ही इथे लॉन्च केला. व्हर्जिनला त्याचं हे इनॉग्रेशन करायचं होतं भारतामध्ये. तर मुंबईला आम्हाला विनंती आली की तुमच्याकडली टॉलेस्ट बिल्डिंग कुठली आहे. तर माझ्या समोर लक्षात आलं आपली ओबेरॉय नवीन 32 मधली इमारत होती. त्याच्या बाहेरच्या भिंतीवरून त्या पाळण्यातून खाली उतरतील आणि जमिनीवर आले की ते इनॉग्रेशन झालं असं सांगतील. त्यांची रिचर्ड ब्रॅन्सनची एक नवी खासियत असं होतं, ज्यावेळेला त्यांनी कॅनडामध्ये व्हर्जिन मोबाईल ब्रँड लॉन्च केला तर त्यावेळेला ते अशाच एका उंच इमारतीवरून उतरले. खाली तिथल्या पोलीस कमिशनरनी अँब्युलन्स नर्सेस ठेवल्या होत्या. त्यातल्या एका नर्सला त्याने हातावर उचललं. दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरमध्ये फ्रंट पेजला तोच फोटो आला आणि व्हर्जिनला खूप प्रसिद्धी मिळाली. तर त्यामुळे आम्ही इथे काळजी घेतली होती. ते खाली उतरल्या जवळपास उचलण्यासारखं काही आम्ही ठेवलं नव्हतं त्यांना. आणखीन एक गोष्ट म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्या ज्या बॉलिवूड फिल्म मध्ये नायिकेला एखाद्या कुठेतरी झाडाला बांधून ठेवलेलं असतं वगैरे ह्यानी, आणि आजूबाजूला 1-2 गुंड असतात. आपला हिरो मोटरबाईक वरती येतो, पिस्तूल असेल तर पिस्तुलाने नाहीतर दणादण करीत त्यांना त्या गुंडांना मारतो, हिरोईनला खांद्यावर टाकतो आणि घेऊन जातो. हे रिचर्ड ब्रॅन्सनला हे करायचं होतं. मग आम्ही ती व्यवस्था केली. नेहा धुपिया ती हिरोईन बांधलेली वगैरे होती ह्याच्यावरती आणि तो शॉट हे केला. त्यामुळे रिचर्ड ब्रॅन्सन अतिशय खुश होऊन गेले. फक्त एकच त्यांचा शेरा माझ्या लक्षात आहे की मी त्यांना म्हटलं हाऊ आर यू एबल टू डू ऑल दिस थिंग. मला म्हणजे दिस इज नॉट माय एज टू डू ऑल दिस थिंग. माझ्या मुलांनी केलं पाहिजे पण द गाय इज नॉट इंटरेस्टेड इन ऑल दिस थिंग.